विश्वास पाटील लिखित संवादित कादंबरीचे वाचन. भाग 3. त्या दिवशी महादरवाजाच्या चौकीवर रायप्पा होता. दुपारी जेव्हा गडावर वर्दळ कमी असते तेव्हा एक शृंगारलेली सांडणी दरवाजापुढे येऊन उभी राहिली. तिच्यासोबत भास्कर ठाकूर आणि 2 फिरंगी स्वार होते. ते समोर दिसताच पहाऱ्यावरच्या सुभेदाराने हात करून आत जा असे खुणावले. ती मंडळी आत घुसणार इतक्यात रायप्पा आडवा आला. जबरी आवाजात विचारू लागला, कोण आपण? कुठून आला? जाऊ दे रे रायप्पा, गोवेकर वकील रामजी ठाकूरांची माणसं आहेत ती. त्यांना अनाजी पंतांच्या वाड्याकडे जायचं आहे. सुभेदाराला ती मंडळी तेथे पोचण्यापूर्वीच येणाऱ्या पाहुण्यांची पूर्ण माहिती असावी असे दिसले. रायप्पा काहीसा गडबडला, पण लगेच स्वतःला सावरत बोलला, वकिलाची माणसं? मग त्यांनी राजांना भेटायला हवं. पण त्यांना पंत सुरवणीसांना भेटायचं असेल तर? पण तसा हुकूम तरी कुठं आलाय सुभेदार? रायप्पा, कशासाठी दोरखंड वाढतोस? आज थोरले महाराज गडावर नाहीत, मग त्यांनी युवराजांना भेटावं. सुभेदार रायप्पाची समजूत घालू लागला तसा रायप्पा सावध झाला. भले तो रानवट आणि हलेलप्पी दिसो, पण रानपाखरांच्या दबक्या सुरातल्या चोरट्या हाका सुद्धा तो लिलया ओळखायचा. त्यामुळे पोर्तुगीज व्हाईसरायचा वकील त्याने गुप्तपणे काही ऐवज पाठवणे, तोही सुरवणीस असणाऱ्या अनाजी दत्तोंना, हा सारा प्रकार रायप्पाला खुद संशयास्पद वाटला. त्याने गोवेकर मंडळींना तिथंच थांबवून ठेवले आणि युवराजांकडे निरोप धाडला. युवराजांकडून सांगावं येताच रायप्पाने त्या सर्वांना नेऊन त्यांच्या सदरेवर उभे केले. शंभूराजांनी भास्कर ठाकूराला फैलावर घेतले. करड्या सुरात जाब साल केला, खरं सांगा, कोणाचा हा माल? काय आहे या संदुकीत? गोवेकर कारकून गडबडला. त्याने स्पष्ट सांगून टाकले, 2 मोठे रत्नहार आहेत. फिरंग्यांचे वकील रामजी ठाकूर यांनी गोव्याहून पाठवलेत. कोणासाठी? सुरवणीस अण्णाजी पंतांसाठी. बक्षीस म्हणून? तसं नव्हे, पण भास्कर ठाकूरने ततपने सुरुवात करीत सारा प्रकार सांगून टाकला. त्याचे काय झालं युवराज? 2 महिन्यांमागे आमचे वकील मजकूर थोरल्या महाराजांना राजगडावर भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी व्हाईसरायच्या मार्फत बक्कळ नजराणा राजांना पेश केला होता. बरं मग? पण तेव्हा सुरवणीस अण्णाजी पंतांना आणि मोरोपंत पेशव्यांना भेटवस्तू आणायला ते विसरले होते. तरी त्याबाबत मोरोपंतांनी चकार शब्द काढला नाही. मात्र अनाजींनी गेल्या 2 महिन्यात 3 खलिते गोव्याकडे धाडले. रामजी पंतांनी करळपट्टी काढली तेव्हा पंत म्हणाले, राजव्यवहारात कारभारी नाखुश राहिले तर मोठ्या कामांचे वातेरे होते. तेव्हा पुढं म्हणजे त्यांनी 2 मोठे रत्नहार खरेदी केले. तो ऐवज घेऊनच आम्ही आज पंतमजकुरांच्या भेटीला आलो आहोत. ठीक आहे युवराज, या नात्यानं आम्ही हा ऐवज स्वीकारतो. शंभूराजांनी बाजूला बघितले. तेथे पाठीवर लांब रुडणारे केस सोडलेले, भक्कम आकडेबाज विषांचे, तांबड्या भडक रंगाचे, उंच तिशीतले बळकट पण आटोपशीर शरीरयष्टीचे कवी कलश उभे होते. त्यांच्याकडे पाहून शंभूराज बोलले, कविराज, या मंडळींना लेखी पोच द्या. मागलेच माघारा निघून दे त्यांना. गोवेकर दूत निघून गेले. तेव्हा युवराजांना हात सोडून कवी कलश बोलले, राजन, थोडे शिस्तीनं घ्या, थांबायला शिका. शंभूराजे हसत बोलले, का? अनाजीपंत तर उठसूट नाकाने कांदे सोलतात की आपण कोणत्याही भानगडीत नाही. राजांची 40 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली असा दावा आहे नव्हे त्यांचा. पण राजन, काय करायचं ठरवलं आहे आपण ह्या रत्नहारांचं? ज्यांचा माल त्याला देऊन टाकू, मात्र त्यांनी तो मागून घेण्यासाठी आम्हाला जरूर भेटावे. हसून शंभूराजे बोलले. त्या सायंकाळी अनाजींचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो गडबडीने शंभूराजांकडे आले. त्यांनी सांगितले, युवराज, दादांनी 2 महिन्यांमागे गोव्याला द्रव्य पाठवलं होतं. तिथल्या फिरंगी सोनाराला 2 व्यवहार घडवायचं काम दिलं होतं. बरं मग? काही बाकी नाही. पण आज ती मंडळी चुकून तुम्हाला भेटून गेलीत वाटतं. हे सारं बोलताना सोमाजींच्या घशाला कोरड पडली होती.
सोमाजी बाबा, आपण म्हणता तसं तो फिरंगी ऐवज इकडं येऊन पोचला आहे खरा. वा, छान. पण तो ऐवज त्या फिरंगी सराफाने नाही पाठवलेला. ते घेऊन पोर्तुगीजाचे वकील रामजी ठाकूर यांची माणसं आली इकडं. आम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर समजत नाही. गावातले सोनार आपला माल पूच करण्यासाठी व्हाईसरायचे नोकर चाकर केव्हापासून वापरू लागले आहेत? शंभूराजांच्या त्या करड्या आणि भेदक उलट तपासणीने सोमाजी बाबा गडबडून गेले. आपल्या भाळावरचा घाम उपरण्याच्या टोकाने टिपू लागले. शंभूराजे अधिकच क्रूर होऊन बोलले, सांगा अनाजी काकांना, म्हणावं सारा प्रकार आम्हाला ठाऊक आहे तो. 2 महिन्यांमाग पोर्तुगीजांनी राजांना नजराणा दिला तेव्हा कारभाऱ्यांना काही मिळाले नाही म्हणून मजकूर करून हा ऐवज आपण तिकडून मागून घेतला. पण त्याचवेळी लक्षात ठेवा, स्वराज्याचे छत्रपती खुद्द आबासाहेब भेटीदाखल येथील त्या वस्तू आणि नजरेने आपल्या सरकारी रत्नशाळेत जमा करतात. कारण इथला कण नि कण हा हिंदवी स्वराज्याच्या मालकीचा आहे, राजाच्या मालकीचा नव्हे अशी त्यांची धारणा आहे. आपण कारभारी जे वेगळे नजराने हट्टाने मागून घेता ते कुठे जमा करता तेवढं सांगा म्हणावं. सोमाजी दत्तो काहीही न बोलता खाली मान घालून निघून गेले. अनाजींकडून पुढे तो नजराणा मागण्यासाठी कोणी आले नाही. मात्र 4च दिवसानंतर राजमहालामध्ये थोरल्या राजांनी कसल्याशा कारणावरून अष्टप्रधान आणि इतर मुख्य कारभाऱ्यांसाठी भोजन ठेवले होते. पानावर राजांचा पंक्तीला अनाजी, मोरोपंत, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवाजी आणि शंभूराजे होते. बाळाजी आवाजी हे शिवरायांना सर्वात जवळचे राजे त्यांना बंधूच मानत होते. अनाजीपंत सावडे, हाडापेराने मजबूत नव्हे चांगले धडधाकड, तर मोरोपंत उभट चेहऱ्याचे आणि नागसरीचे. त्यांचे डोळे बारीक आणि मोत्यासारखे चमकदार, कपाळावर उभ्या रेघीव गंधरेषा, बोलणे मात्र काहीसे घोगरे. वार्धक्याचा अंमल पंतांच्या शरीरावर चढलेला. पाठीला थोडेसे कुबडही आल्यासारखे दिसत होते, पण त्यांच्या अंगात उत्साह मात्र अमाप. पोरासोराच्या उत्साहानेच ते फळावरून वावरायचे. थोरल्या राजांनी मोरोपंतांवर आणि अनाजींवर याआधी अनेक जोखमी सोपविल्या होत्या. दोघेही राजांचे जुने जाणते कर्तृत्ववान सोबती. मात्र त्या दोघांमध्ये अंतर्गत धुसफूस, द्वेष आणि संघर्ष खूप होता. राज्यकारभारात कमीत कमी शब्द वापरणाऱ्या आणि हिशेबी पावलं टाकणाऱ्या अनाजींना आज आतली उबड रोखता आली नाही. शंभूराजांकडे पाहत ते शिवरायांना बोलले, महाराज, फिरंगी घडणावळीचे रत्नहार खूप सुबक असतात, म्हणून गोव्याकडे द्रव्य पाठवून आम्ही 2 हार मागून घेतले होते. काहीस ऐकून आहोत आम्ही, शिवाजीराजे बोलले. पण ती घडणावळ इतकी सुबक निघाली, शंभूराजांना इतकी आवडली म्हणून सांगू तो ऐवज त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला आहे, अनाजी बोलले. अनाजींच्या सरसंधानाने डगमगून न जाता शंभूराजे तिथल्या तिथे उत्तरले, आपण अगदी या क्षणी खातरजमा करू शकता. तो ऐवज आम्ही आपल्या रत्नशाळेत सरकार जमा केला आहे, पोच पावती आहे आमच्याकडे. अनाजी चिडीचूप झाले. इतर सरकार कारकुनांचे चेहरेही पाहण्यासारखे झाले. शंभूराजांचे तारुण्य, त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना चूप बसू देईना. शिवाजीराजांकडे पाहत ते बोलले, आबासाहेब, आपणच आम्हा सर्वांना नेहमी सांगतात, आमच्या कारभाऱ्यांनी आणि दरकऱ्यांनी दुसऱ्या राजांच्या दिवाणांचे व वकिलांचे कधीच मिंद राहू नये, नाहीतर त्यांचा परिणाम आपल्या राज्यांतर्गत करमरदारावर होतो. राज्य नुकसान पावतं. शंभूराजांच्या या बोलाने राहुजी सोमनाथांना जोराचा ठसका लागला. इतरांचीही विचित्र अवस्था झाली. शंभूराजांच्या बोलावर थोरले महाराज काहीच बोलले नाहीत, याचे मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अनाजींच्या वाड्यात बुद्धिबळाचा डाव मांडला गेला. राहुजी
सोमनाथांना डावातला राजा उंट अगर हत्तीऐवजी बाहेरच्या गाढवाची आठवण झाली. समोर एक सोंगटी ठेवत ते बोलले, एक वेळ गाढवाचे कान खूप लांब झाल्यानं बिघडत नाहीत, पण युवराजांचे कान खूप लांबट झाले की ते धोकादायक ठरतात. करा रे करा, काही दवा दारू करा, वैद्य बोलवा. त्यावर अनाजी दत्तो विषादानं हसत एवढंच बोलले, चालायचंच राऊजी, अनादी कालापासून चालत आला आहे. हे राजकारभाऱ्यांनी सैनिकांना खस्ता खाऊन राज्य वाढवायचे असते. थोडे सुखाचे दिवस आले म्हणून कुठं मोकळी हवा खावी म्हटलं तर मना मारायचं असतं. तोवर आयत्या पिठावर घोड्या ओढण्यासाठी वारसदार नावाचे टिकोजीराव वाळ्यात तयार झालेले असतात. आपण नशिबाच्या पटच असा असेल तर आम्ही तरी काय करायचं? छे, हवं तर पट गुंडाळा, पण अशा औचित्यरावांकडून पुन्हा असा उपमर्द घडायला नको. राहुजी सोमनाथांनी साफ सांगून टाकले. भाग क्रमांक 4 पुढील भागात. धन्यवाद.